आदिवंदू या भगवंता, आदिवंदू या भगवंता, मायभूमी भारत माता. सर्व धर्म शांती समता, गुरुजन माता पिता, राष्ट्राचा पालन करता, निसर्ग अन्नदाता, वैज्ञानिक रक्षण करता, माता भगिनी भ्राता. स्मरू पुराण बायबल गीता, स्मरू पुराण बायबल गीता. आता गिरू एकच कित्ता, आता गिरू एकच कित्ता. आळगुया गुणवत्ता, 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता, 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता. बलवान गुणवान हो चारित्र्याची खाण. घेऊ सोबत तंत्रज्ञान, घेऊ सोबत तंत्रज्ञान. शिकवूया नीतिमत्ता. गुणवत्ता, 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुण. वान टाकळीच्या सेवेमध्ये सहर्ष सादर करत आहोत. नाटकाचं नाव आहे शौचालय बांधा रोगराई टाळा, अर्थात सुंदर भारत स्वच्छ भारत. आणि या नाटकाचा अंक पहिला, प्रवेश पहिला. शी शी शी, काही गाण या वासावरूनच कळते की गाव आहे ते. शाळेत जाताना उड्याच मारीत चालावं लागतात. शाळेत जाणाऱ्या रस्त्यावर शी 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 भरलाच पाय. अरे भांड्या भांड्या, पाणी आण पाणी. अरे गाव आहे का काय, सगळीकडे संडास करतात, तेही उघड्यावर. बसा बसा. हाजरी द्या. 1 यस सर, 2 यस सर, 3 यस सर, 4 नंबर कोठे गेला? मासे पकडा गेला वाण नदीला. बर बर, येऊ द्या त्याला, बघतो त्याची. 5 यस सर, 6 यस सर, 7 नंबर कोठे गेला? त्याच्या बापाने त्याला म्हशीकडे धाडलं. बर बर, येऊ द्या त्याला, त्याची पण बघतो. 8 यस सर, 9 यस सर, 10 यस सर, 11 यस सर, 12 यस सर, 13 यस सर. पांड्या, ये इकडे. आधी म्हण, नाही आलं नाही घर, म्हणे लगीन कर. दुसरी सांग, पॅन्टीला नाही नाडी, पोरग मागते गाडी. मूर्खा, असल्या कुठं म्हणी असतात का? हा, असल्याच असतात. बरं ते जाऊ दे, मला पाडे म्हणून दाखव. बेचा म्हणून म्हण. बे एक बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे चौक, बे चौक, बे चौक. पुढे म्हण. गुरुजी, मला अर्धाच पाड येतो, 18चा म्हणू. मूर्खा, बेचा आहे ना, 18चा म्हणू का म्हणतो? आई शपथ, मला 18चा पाडा पाठ आहे. हा म्हण. 18 का 18, 18 दोन्ही 36, 18 दिक ला ला ला, 18 चौक ला ला ला, 18 पंजे ला ला ला, 18 सत्तर ला ला ला, 18 सत्तर ला ला ला, 18 8 ला ला ला, 18 9 ला ला ला, 18 9 ला ला ला. मूर्खा, असला असतो का पाडा? ही तर फक्त पाड्याची चाल झाली. बरं ते जाऊ दे, मी तुला वजाबाकी शिकवतो. 20 बदक होते आणि 21 माणसे. प्रत्येकाला एक एक बदक घ्यायला सांगितला
तर एका माणसाला बदक का मिळाला नाही? गुरुजी त्याने धरला नाही. पण त्यानं का धरला नाही? कारण दुसऱ्या माणसासारखा तो बदकाच्या मागे पळालाच नाही. अरे बाबा, बदक किती होते? 20. माणसे किती होते? 21. मग बदक किती कमी पडले? एक नाही. कसे? ज्याला बदक मिळालं नाही तो बदक धरायला पळालाच नाही. बरं ते जाऊ दे, मी तुला गायवर निबंध लिहायला सांगितला होता, लिहिला का? नाही. का? गुरुजी गाय अशी उभा होती, मी गायच्या अंगावर पेन धरला, गाय पळायला लागली, कसं लिहू? मूर्खा, तुला गायवर म्हणजे गायच्या अंगावर निबंध लिहायला नव्हतं सांगितलं, गाय बद्दल वहीत माहिती लिहायला सांगितलं होतं. असं बरं ते जाऊ दे, तुझ्याजवळ 6 पिकलेले आंबे आहेत, ते तिघांना समान कसे वाटणार? त्यात काय गुरुजी, इतकं सोपं मला येत नाही होय. बरं सांग सांग. आंब्याचा रस करून वाटी. मूर्खा, नालायक, पाजी, हरामखोर, असं गणित करतात का? बरं ते जाऊ दे, एक शास्त्रीय कारण सांग. झोपताना डोक्यावर पांघरून घेऊन झोपू नये, सांग कारण. कारण कोण झोपलंय ते कळा म्हणून. मूर्खा, काहीही सांगतोस. बरं मला सांग, विद्यार्थी व डॉक्टर यांच्यात काय साम्य आहे? गुरुजी दोघेही आपापल्या परीने प्रयत्न करतात. आता याच्या पुढे का डोकं फोडाव का? मूर्खा बस. सर येऊ का? या पोस्टमन साहेब. गुरुजी हे घ्या शाळेचे पत्र, झडपीतून आले आणि तर सही करा. शांत बसा रे सर्व, शुद्ध लेखन लिहा. दिनांक 1 फेब्रुवारी 2018. प्रति मुख्याध्यापक, जिल्हा परिषद सर्व शाळा. विषय, आपल्या गावात संडास किती बांधले आहेत याचा सर्वे करण्याबाबत. वरील विषयी आपणास आदेशित करण्यात येते की आपल्या गावात संडास किती बांधले आहेत याचा तात्काळ सर्वे करून त्याचा अहवाल गट शिक्षण अधिकारी कार्यालयामार्फत त्वरित द्यावा. तसेच गावात शौचालय बांधकामासाठी पोलीस पाटील, सरपंच व नागरिक यांची बैठक घेऊन नियोजन करावे व संडास बांधकामाबाबत काय प्रगती आहे याचा अहवाल दर महिन्याच्या 1 तारखेला द्यावा. वा वा वा. सदरील काम जबाबदारीने पार पाडावे, अन्यथा आपल्या विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. गुरुजी म्हणजे सरकारने नेमलेला सांग काम्याच आहे जणू. इकडून आड तिकडून वी. जनगणना आली की कर सर्वे. मतदानाला नावे लावू हिंड गावात. 0 ते 6 वयोगट गटाचा कर सर्वे. गावात जनावर किती कर सर्वे. गावात संडास किती कर सर्वे. किती सांगावं बरं. काम सोडून गदे हाकलायचा धंदाही समजा. पुन्हा सरकारच म्हणते पोरांना काही येत नाही. अरे आम्ही गुरुजी आहोत, आम्हाला फक्त आणि फक्त शिकवू द्या, पण आमचा आवाज कोण ऐकणार. चला आले या भोगाशी असावे सादर. चला जा आपापल्या घरी. आणि हे पहा, सर्वजण आपापल्या बापाला संडास बांधायला सांगा. 4 दिवस शाळेला सुट्टी आहे. मला सर्वेचं काम आलंय. चला जा घरी. कानाला ऐकू येईना, कोण काय बोलतय काहीच कळत नाही. किती लेकरं आहेत तुम्हाला? राम राम भैरे काका. राम राम बहिरे काका. गुरुजी मोठ्याने बोला, ऐकू येत नाही. किती लेकरं आहेत तुम्हाला? 20. च्या मायला, हे माणूस आहे का जनावर तेच कळत नाही. काय? कुठं काय नाव सांगा. मोरकानीचे 3, फुटाणीचे 2, बांडीचे 3, पाटसिंगीचे 1. अहो थांबा थांबा, तुम्हाला एवढ्या बायका आहेत का? नाही. मग हे कशाचे नाव आहे? शेळ्याची नाव आहेत ती. तुम्हाला लेकरं किती हे विचारलं. मग मी कोकरात सांगतो.
कोकरे नाही लेकर लेकर. लेकर होय, मला वाटलं कोकर. च्या मायला हो गुरुजी, दोन आहेत ती, सोन्या आणि मोन्या. संडास बांधली का? काय संडास बांधली का? काय? हा, भिंत बांधायची, कडी लावायची, मधी बसायचं, गालाला हात लावायचे आणि गाणं म्हणायचं. नाही नाही. हा, पादुका ठेवायचा, बोर पाडायचा. च्या मायला ह्याला कसं सांगावं तेच कळत नाही. जाऊ द्या, ह्याला इलाज सांगू. हॉस्पिटलात जाऊन या, समजलं का? हो, हॉटेलात जाऊन येतो. तिथं का जेवायचंय का? हो, जेवून येतो. च्या मायला ह्या बाहेर सांगून काय उपयोग नाही. जाऊ द्या, ऐकू आल्यावर येतो. समजलं का? बायको आल्यावर या. बायको आल्यावर नाही, ऐकू आल्यावर. बरं बरं, समजलं समजलं. काय समजलं? बायको आल्यावर. गुरुजी काय बोलले काहीच कळले नाही. झालंय झिंग 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 झिंग. आता अधीर झालो या, आता बधीर झालो या. झालंय झिंग 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 झिंग. आता अधीर झालो या, आता बधीर झालो या. मग तुझ्याच साठी म्हणून मजनू माग आलो या. आता पळतय चिंगाट, आलंय रांगात, झालंय झिंग झिंग झिंग. आता झिंग 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 झिंग. या गुरुजी, कशी का वाकडी वाट केली? सरकारचा सर्वे आहे. बरोबर, काय पैसे मिळणार आहे ती? तसंच समजा. बोला बोला, काय माहिती सांगू? चला बोला. किती लेकर आहेत तुम्हाला? 2. घरची किती आणि बाहेरची किती? असला आडव्यात कशा पाय बोलता? अरे आडव्यात नाही, घरची म्हणजे पोरं आणि बाहेरची म्हणजे पुरी. असं असं, एक पोरगी आणि एक पोरगा. अहो दोंडीबा, आता सगळं ऑनलाईन झालंय. मला सांगा, तुम्हाला ऑनलाईन लेकरं किती झाली? ऑनलाईन लेकर कुठं होतात का? आता सगळं ऑनलाईनच झालंय. श्यामायला मास्तर सगळं कोड्यातच बोलतोय. बरं ते जाऊ द्या. तुम्हाला म्हशी किती, गाय किती, शेळ्या किती हे सांगा. 2 म्हशी, 3 गाई आणि एक खंडीभर शेळ्या आहेत ती. त्यांचे आधार कार्ड आहेत का? त्यांचे आधार कार्ड असतात का? हे सरकार आहे का काय? बरं ते जाऊ दे. संडास बांधली का? आता हे काय नवच, त्याला हात तरीला वाटतो का? मास्तर, तुम्ही म्हणता संडास बांधली का? अरे बाबा, संडास म्हणजे शौचालय, संडास रूम. असं असं नाही बांधली. मग बांधा. त्याचा फायदा काय गुरुजी? उघड्यावर, रस्त्यावर संडास केल्याने रोगराई पसरते, स्त्रियांना रोग होतात, गावातले आरोग्य धोक्यात येते. समजलं समजलं मास्तर. त्या गाण्याची बायको डॉक्टर म्हणत होती आणि पोटाचा कॅन्सर होऊन मेली. गाडी आली उठा, गाडी गेली बसा, आणि रात्री त्याला सटवा झाडात संडासला गेला आणि नाक चावून मेला. आमच्या ध्यानात येत नाही बघ मास्तर. तुम्ही आमचं डोळं बघा, उडं बघा. उद्या संडास बांधायला सुरुवात करतो, पण तेवढं चेकचं बघा. हो हो, करा चालू. मास्तर म्हणजे देवाच माणूस आहे बघा. चला तर संडास बांधू, आणि तुम्ही पण बांधा, तुम्ही पण बांधा. काय सरपंच मास्तर सर्वे करतात म्हण? होय, त्यांना बोलवायला पाठवलंय. कशाचं काम आहे ती विचारू? आले वाटतंय मास्तर. राम राम पाटील, राम राम सरपंच. या गुरुजी, काय चाललंय शाळेचं गुरुजी? काय चालणार? कधी माणसं मोजा, कधी जनावर मोजा, कधी संडास बांधा. पोरं शिकवायचं सोडून हे काम आहे आम्हाला पाटील, दुसरं काय? पण मी म्हणतो संडास बांधायचाच कशाला? हे सारं गायरान, ही नदी मोकळीच आहे की. तुम्ही पाटील आहेत,
गावाची इज्जत कशा पाय रस्त्यावर म्हणतो मी. ती हो कशी? तुम्हाला एखाद्या बाईचा डोक्यावरचा पदर पडलेला चालत नाही. म्हणजे काय? आपला रुबाबच तसा आहे. मग बाया माणसं रस्त्यावर संडासला बसतात तेव्हा मोटरसायकल आली उठा गेली बसा, ट्रक आला उठा गेला बसा, ट्रॅक्टर आला उठा गेला बसा, ऑटो आला उठा गेला बसा. हे काय आहे पाटील? खरंच की आपण मिशाला निस्ता पीळ देता आणि आपल्या बाया उघड्यावर. हे आधीच नाही का सांगायचं? चला सांगा, सगळ्या गावात संडास बांधण्यासाठी काय करायचं? काही नाही, सगळ्या गावाला उघड्यावर संडासला बसायचे टोटे सांगायचे आणि नाहीच जमलं तर, नाहीच लोकांनी ऐकलं तर तुम्ही आहेतच की. बरं गुरुजी, सांगा सांगा या सगळ्यांना संडास बांधण्याचे फायदे बोला बोला. बंधू आणि भगिनींनो, आज आपण घराघरात संडास रूम बांधली पाहिजे. सरकार त्यातून आपल्याला अनुदानही देणार आहे. उघड्यावर संडास केल्याने रोगराई पसरते, नदी घाण होते, पाणी घाण होते, कॉलरा मलेरिया सारखे रोग होतात, स्त्रियांना पोटाचे विकार होऊन कॅन्सर होतो, गावात दुर्गंधी येते, त्यामुळे कितीतरी आजार होऊन माणसं मरतात. यामुळे सर्वांनी घराघरात संडास रूम बांधली पाहिजे अशी मी आपल्याला सरकारच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. गुरुजी लय झाक बोलायचा. उद्यापासून उघड्यावर बसायचं ना अशी दौंडी द्यायला सांगा सरपंच अण्णा आपण अण्णा गुरुजी आता काठीच घेऊन बसू याशी. दिसलं टंपरेल की दे दान का, दिसलं टंपरेल की दे दान का, दिसलं टंपरेल की दे दान का. चला 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 काठीतच आडवा करतो. उघड्यावर हाकतो. उघड्यावर हाकतात. काय पांडू कुठं निघाला? कुठं नाही कुठं काय बोल, काय काम आहे इकडे? काही नाही पाटील, बसू. बस बस. मूर्खा, संडासला बस म्हणलं का? चल ओट ओट. च्या मायचा नालायक का वास सोडून गेला भडवीचा. शी 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 शी. पाटील, आता कुणी उघड्यावर संडासला चालला की पोलिसाच्या ताब्यात जायचा. चला चला चला, आता आपण दाबा धरून बसू. चला चला चला. बायकोला म्हणलं हिरव्या मिरच्याचे भजे आणू नको, तर ऐकतच नाही. अशी निघती अंधारात फजिती. पाटील बी नाही, सरपंच बी नाही,
पोलिसाच्या गाडीत घ्या 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 चला नाही नका मालक सोडा मालक आतपासून उघड्यावर लागत नाही आई शपथ उघड्यावर लागत नाही मालक जरा वडा वडा घ्यायला पोलिसाच्या गाडीत नाही मालक वच्चिन का उघड्यावर चल सांग. नाही मालक आजपासून आई शपथ उघड्यावर लागत नाही मालक सोडा मालक पाया पडतो मालक बाबा घ्यायला पोलिसाच्या गाडीत. नका मालक सोडा मालक पाया पडतो मालक सोडा आईला. कुठं बी गाण करतात त्यांना शाळा कळना रस्ता कळना. होय गुरुजी सांगून दमले पण ह्यांना काही अक्कल आहे ना. अरे कुठं निघाला रे? संडासला मालक. मगा काय झालं माहित नाही का? काय मालक? दगड्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पण काय करू मालक संडास लागली. संडास लागली तर घे किले का पाण्यान दूध. तसं नाही मालक सारखी संडास यायली. असं वय मग खा की एखादी संडासची गोळी. काय अरे संडासची गोळी खा. कुणी कुठे असल्या घाण गोळ्या खाताय का? शी मी नाही खाणार संडासची गोळी. शी मूर्खा, संडासची गोळी म्हणजे संडास नाही येण्याची मेडिकल वरची गोळी. गुरुजी त्याला द्या एक गोळी. अरे बाळा जेवण करून संडासची गोळी खा. काय तुम्ही पण गुरुजी. अरे मेडिकल वरची गोळी आहे. पाटील आता नक्की हागंदरी मुक्त गाव होईल बघा. चला पाटील गावात संडासचे बांधकाम कसे चालले आहे ती फेरफटका मारून पाहू. चला जोरदार टाळ्या. आणि याच्यानंतर या नाटकाला संगीत देत असलेले आमचे राहुलजी घाडगे आणि बाळकृष्णजी आजले एक संडासवरचं गीत आणि नंतर राहिलेलं नाटक. ध्यान देऊन ऐका थोडं, ध्यान देऊन ऐका थोडं. बसू नका उघड्यावर, बसू नका उघड्यावर. रोगराई वाढली फार हो आताच्या जमान्यात. रोगराई वाढली फार हो आताच्या जमान्यात. तुम्ही उघड्यावर बसू नका, तुम्ही उघड्यावर बसू नका. रोगराईला आमंत्रण नका हो आताच्या जमान्यात. रोगराईला आमंत्रण नका हो आताच्या जमान्यात. तुम्ही शौचालय बांधा घरोघर, शौचालय बांधा घरोघर. रोगराई जाईल दूर हो, रोगराई जाईल दूर हो आताच्या जमान्यात. सरकाराने दिलं अनुदान, सरकाराने दिलंय अनुदान. त्यात शौचालय बांधा तुम्ही छान हो आताच्या जमान्यात. त्यात बांधा शौचालय छान हो आताच्या जमान्यात. बाळू आजले सांगतोय खरं, बाळू आजले सांगतोय खरं. शौचालय बांधा घरोघर हो आताच्या जमान्यात. शौचालय बांधा घरोघर हो आताच्या जमान्यात. जरी एखादा शब्द चुकला,
माफ करावे या पामराला हो आताच्या जमान्यात माफ करावे या पामराला हो आताच्या जमान्यात केला आणि त्याचे तोटे सुद्धा या ठिकाणी सांगितलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचं आपलं वानटाकडीचं नाव निघावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि आदरणीय पत्रकार मंडळी सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेली आहे. अट्टहास याच्यासाठी की गाव आपलं स्वच्छ आणि सुंदर व्हावं आणि देश स्वच्छ आणि सुंदर होत असताना हातभार वानटाकडीचा सुद्धा असावा. यानंतर अंक पहिला, प्रवेश दुसरा. गुरुजी काय म्हणते गाव? पाटील, सगळ्या गावात कशी स्वच्छता दिसायला लागली बघा. सगळे संडास रूम बांधायला लागले. आता आपल्या गावाला सरकारचं बक्षीस नक्कीच मिळणार. पाटील, आपण सर्वांनी प्रयत्न केले, गावानं साथ दिली म्हणून हे सारे घडले. पण संडास रूम बांधून झाले त्याचा 100% वापर होणं महत्वाचं आहे. त्यासाठी माझी एक युक्ती आहे. आता काय युक्ती? यापुढे जो कोणी उघड्यावर संडासला बसन त्याचं नाक कापायचं. चांगलीच युक्ती आहे पाटील. चला दौंडी द्यायला सांगू. चला चला चला. कसं काय सरपंच, मास्तराचा लय नाद होता गंधारी गाव मुक्त करा म्हणून. गावानं कसा मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटतंय. होय, आपल्या गुरुजी तळमळ तशी होती, पण गावातली त्यामुळे रोगराई गेली. दवाखान्यात जाणारा गावाचा पैसा वाचला. अहो, आपले संत सुद्धा खूप दिवसापासून स्वच्छतेचे महत्व सांगतात, ते पण आपण ऐकतही नाही. राष्ट्रसंत गाडगे महाराज, तुकाराम महाराज, तुकडोजी महाराज या सर्वांनी खूप बाब सांगितले आहे. पाटील, या जावई बापू, राम राम. राम 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 राम. काय चाललंय जावई बापू, सगळं ठीक आहे? हो हो मामाजी. हनम्या चहा घेऊन ये, जावई आलेत. हनम्या चहा घेऊन ये. हो जी मालक. काय म्हणतात पोरं बाळ, काय म्हणते आमची लेक? सगळं चांगलं आहे. आपला प्रिन्स मेडिकल करतोय आणि सायली इंजिनिअरिंगला आहे. वा वा, छान छान. हे बघ हनम्या, जेवायला झालंय का पाय आणि ताट वाढ. बाय साहेबांनी जेवणाची टाटा केली. बरं जावई बापू, चला सगळे जेवण घेऊ. चला चला चला. चालू आहे तोपर्यंत आपले राहुलजी घाडगे आणि बाळकृष्ण आजले त्यांचं जेवण होईपर्यंत. आणि रस्त्यावर हागू नको तू माय, संडास बांधल्यावर भरणार नाही पाय, संडास बांधल्यावर भरणार नाही पाय. शौचालय बांधून घे ग आधी, तुझ्यावर सुधारली शेजारची बुद्धी. शौचालय बांधून घ्यावं आधी, तुझ्यावर सुधारली शेजारची बुद्धी. तुला विनंती किती करू ग माय, तुला विनंती किती करू ग माय. संडास बांधल्यावर भरणार नाही पाय, संडास बांधल्यावर भरणार नाही पाय. शौचालय बांधिलं तुम्ही व छान, सरपण गौऱ्याने त्याचा अपमान. शौचालय बांधिलं तुम्ही व छान, सरपण गौऱ्याने त्याचा अभिमान. शेरकर सराने काढीला उपाय, शेरकर सराने
संडास बांधल्यावर भरणार नाही पाय, संडास बांधल्यावर भरणार नाही पाय, संडास बांधल्यावर भरणार नाही पाय. याच नाटकातला अंक पहिला, प्रवेश. हे बघा जावई बापू, जेवण झालं आहे, करा आराम. लागलं सवरलं तर सांगा. हो मामाजी. रात्री जरा जेवण जास्त झालं बघा. संडासचा डब्बा कुठे आहे? सापडला सापडला. चला आता येऊ मोकळं होऊन. कापा याचं ना, कापा 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 कापा. मेला मेला. चला चला. नीट धरा, नीट धरा, नीट धरा याला, धरा धरा. मेला मेला. कापा कापा याचं ना, कापा कापा याचं ना, धरा याला. मेला मेला. मेला मेला. हे काय केलं? उघड्यावर जायची काय गरज होती? दोन दोन संडास बांधलेत घरी आणि तुम्ही उघड्यावर. अहो मामाजी, पण माझं नाक का कापलं? अहो जावई बापू, आमचं सगळं गावागंधारी मुक्त झालंय. उघड्यावर बसायला बंदी आहे. उघड्यावर बसलं की आमच्या गावात नाक कापायची रीत आहे आणि इथं तर आमच्या जावयाचंच नाक कापलं. हे बरं नवं जावई बापू. अहो मामाजी, पण आधीच नाही का सांगायचं? जावई बापू, आता तरी सुधारा. तुम्ही सुद्धा तुमच्या गावाचे सरपंच आहोत. आमच्या गावाचा आदर्श घ्या. तुमचे गाव करा हागंदरी मुक्त. सर्व गावात संडास रूम बांधा. अहो तुमचे सरपंच, गुरुजी व पाटील, मामाजी, तुम्ही समजा कसं केलं ती आमच्या गावाकडे सांगण्यासाठी. चला 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 चला. अरे,